नमस्कार. नरहर कुरुंदकरांची 88वी जयंती काल साजरी झाली. खरं तर कुरुंदकर हे नाव महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला आपलंसं वाटणार आहे. या जयंतीदिनी श्रीकांत तुंबरीकरांनी पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये लिहिलं की जयंत्या साजऱ्या करून आरत्या कसल्या ओवाळताय, काही त्याची समीक्षा होणार आहे की नाही. यावर बराच गजब माजला, चर्चाही झडू लागली. पण हे नेमकं विधान वादग्रस्त आहे की वस्तुस्थितीचं आहे याचा खुलासा व्हायला पाहिजे. कारण कुरुंदकरांच्या आरत्या ओवाळणं यापेक्षाही त्यांच्या विचारांची, त्यांच्या लेखनाची समीक्षा होणं अधिक आवश्यक आहे. आपल्याकडं एखाद्या माणसाला देवाऱ्यात बसून देवत्व बहाल केलं जातं, पण त्याच्या विचारांची समीक्षा करून किंवा त्याचं अनुकरण करणं हे मात्र राहून जातं. या विषयावर थेट ज्या श्रीकांत तुंबरीकरांनी हे लिहिलं आहे त्यांनाच आपण विचारूया की आरत्या म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि या सगळ्यामध्ये समीक्षा झाली पाहिजे, चिकित्सा झाली पाहिजे असं जे तुम्हाला म्हणायचं आहे ते काय आहे. खरं तर आपण एक मुद्दा लक्षात घ्या. कुरुंदकरांच्या निमित्तानं आपण चर्चा करतो आहोत, पण हे आपल्याकडं सार्वत्रिक तुम्हाला असं आढळून येईल की जेव्हा स्मारक उभे राहतात, जयंत्या पुण्यतिथी आपण करतो, सोहळे साजरे करतो, म्हणजे जसा एकूणच भारतीय मानस हे कसं जत्रा असणारं. पण ह्याच्यामध्ये अडचण जेव्हा अशी होती की जेव्हा एखादा विचारवंत असतो, कलावंत असतो, साहित्यिक लेखक असतो, ह्यांच्या बाबतीमध्ये कसं असतं की दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला जे दिसतं, स्मारक म्हणजे त्याचा पुतळा आहे, त्याच्या नावाचं सभागृह आहे, त्याची जयंती आणि तुम्ही पुण्यतिथी साजरी करता, नेत्यांची लावतो आपण, ह्यांच्या लावत नाही, पण होर्डिंग कुठं लावून ठेवलेले आहेत. ही गोष्ट फार छोटी आहे तुलनेनं. पण आता जो तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीनं की एखादा विचारवंत त्याचा विचार काय होता, म्हणजे महात्मा गांधीचा पुतळा लावला म्हणजे संपत नाही ना विषय. तुम्ही महात्मा गांधीचे विचार कितपत समजून घेतलेले ते आत्मसात करत आहात. तसं कलावंतांच्या बाबतीमध्ये सुद्धा असं होतं की एखाद्या कलाकार, पु ल देशपांड्यांचा पुतळा पु ल देशपांडे अकादमीमध्ये मुंबईला आपण उभा केलेला आहे. पण पु ल देशपांड्यांनी जे साहित्यविषय किंवा त्यांचं जे कलेच्या संदर्भातले जे चिंतन आहे त्याच्या बाबतीत आपण काही विचार केलेला आहे का, हे होत नाही. त्याच्यामुळे जो पहिला ह्या निमित्तानं जो आक्षेप नोंदवायचा असा आहे की आपण नुसते पुतळे उभे करतो, देवारे माजवतो आपण त्या सगळ्या ज्याचे, आणि त्याच्या मूळ विषयाकडे जात नाही, मूळ विचाराकडे जात नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की एखादा जेव्हा कालावधी, म्हणजे एखाद्याचं निधन झाल्याच्या नंतर काही काळपर्यंत ते विशिष्ट पद्धतीचं एक भावना असते, ती समजू शकतो आपण. पण कुरुंदकरांना जाऊन आता 1-2 नाही 38 वर्ष झालेली आहे. 88 मध्ये आज जर कुरुंदकर हयात असले असते तर 88 वर्षाचे असले असते. 1982ला ते गेले, म्हणजे आज 88 वर्ष कुरुंदकरांना जाऊन झालेली आहेत. आता तरी तुम्ही त्यांच्या संदर्भातल्या आठवणी आणि हे जे बाकीच्या आपण गहिवर ज्याला आपण म्हणूयात, ह्याच्यातून बाजूला पडून कुरुंदकरांनी प्रत्यक्ष जे लिहिलेलं आहे त्याच्या संदर्भात विचार करणार आहोत की नाही. ह्याच्यातही परत 2 भाग आहेत. जो मी शब्द वापरला होता की तुम्ही आरत्या ओवाळणार आहात का चिकित्सा करणार आहात, तर मुळात हे 2 शब्द एकमेकांच्या विरोधातले आहेत. चिकित्सा म्हणजे कशी असती, ती तर्ककठोर असती. तेथे तुम्ही एखाद्या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे असं म्हणला तर ती चिकित्सा नाही करता येत. श्रद्धेचीच मुळात चिकित्सा करता येत नसते. आणि जर तुम्ही म्हणाल की आमची कुरुंदकरामध्ये श्रद्धा आहे, कुरुंदकर आमच्या प्रदेशाचे होते, कुरुंदकर आमच्या भाषेचे होते, आम्हाला कुरुंदकराबद्दल आस्था, हे सगळं ठीक आहे वैयक्तिक पातळीवरती, आणि तशा त्या पद्धतीनं त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथीला काही विशिष्ट उत्सव साजरे होणं हे ठीक आहे, स्वाभाविक पण आहे. पण जेव्हा तुम्ही चिकित्सा म्हणता ना, तेव्हा मात्र ह्या श्रद्धेला जागा नसते. कुरुंदकरांबरंच सगळ्यात मोठं याच्यामधलं विरोधाभास असा की स्वतः कुरुंदकर ह्या वैचारिक परंपरेला मानत होते ना. नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्रातले विचारवंत साहित्यिक लेखक होते. ते काही मनोरंजनात्मक लिखाण करणारे नव्हते ना. स्वतः कुरुंदकरांनी तेव्हाच्या वेगवेगळ्या विचारसरणींची चिकित्सा केलेली आहे, अतिशय कठोरपणे केलेली आहे. मनुस्मृतीची जशी चिकित्सा केलेली आहे, नेहरूंचा विचार समाजवादाचा मांडलेला आहे, इस्लामची चिकित्सा केलेली आहे. शेषराव मोरेंसारखे लेखक तर असं म्हणतात की हामिद दलवाई आणि नरहर कुरुंदकर असे दोघंच आहेत की ज्यांनी वेगळ्या पद्धतीनं इस्लामची चिकित्सा केली, जशी कोणी तेव्हा समाजवादी परिवारामध्ये करतही नव्हतं. म्हणजे एक तर पहिला मुद्दा असा येतो की कोणाची आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये देवारे माजवणं
आणि त्याच्या मूळ विचाराला बगल देणं हे एक होतं, ते कुरूंकरांच्या बाबतीमध्ये होताना दिसतं आहे. हा एक आक्षेप. दुसरा आक्षेप असा आहे की स्वतः कुरूंकरच वैचारिक क्षेत्रामध्ये असे वावरत होते जे चिकित्सेला महत्त्व देणारे होते आणि नेमकं त्याच कुरूंकरांच्या बाबतीमध्ये आता दुर्दैवानं असं घडताना दिसत आहे की त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते विचार, त्यांची पुस्तकं त्याच्यावर विचार करण्याच्या ऐवजी आपण फक्त 15 जुलै आणि त्यांचा जो स्मृतिदिन आहे 10 फेब्रुवारी या 2 दिवशी त्यांच्या निमित्तानं काहीतरी गहिवर काढणे किंवा आरत्या ओवाळणे जो शब्द मी म्हणून हे दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा स्वतः कुरूंकरच ज्या परंपरेला, वैचारिक परंपरेला मानत होते त्या परंपरेमध्ये जेव्हा आपण आहोत भारतीय माणसं आणि आपणच नेमके त्यांचे दिवारे माजवत आहोत. आपली जी वैचारिक परंपरा कशी आहे माहिती आहे का, की ज्याला आपण दर्शनांची परंपरा म्हणतो, फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान हा जो शब्द आहे ना तो आपल्याकडे अजून मोठा व्यापक म्हणजे दर्शन त्याला म्हटलेलं आहे आणि ते जो मानतो त्याला दार्शनिक म्हटलेलं आहे. या दार्शनिकांची जी परंपरा होती जी कुरूंकरांनी मनुस्मृती आणि त्यांच्या बाकीच्या लेखामध्ये आवर्जून लिहिलेली आहे ती अशी होती की एखादा विचार जर कोणी मांडला आणि त्या काही वर्षानंतर त्या विचाराची कोणी दुसऱ्यानं चिकित्सा केली तर तो स्वतःला काय महत्त्वाचं वाटलं त्याच्यातलं, मी या विचारातलं इतकं घेतलेलं आहे आणि इतकं त्याज्य केलेलं आहे, अजून 50-100 वर्षाने दुसऱ्या कोणीतरी तो दोघांचे विचार मांडून असं हे खंडन मंडनाची एक मोठी परंपरा भारतामध्ये आहे. विचाराच्या पातळीवर दार्शनिकांची परंपरा आहे. या परंपरेमध्ये स्वतः कुरूंकर बसणारे होते. विचारांचं खंडन मंडन म्हणजे विचार तुम्ही मांडायचा, त्या विचारावरती काही वर्षानंतर अजून कुठला माणूस दुसरं काहीतरी सांगतोय, अजून काही वर्षानंतर दुसरा काही माणूस सांगतोय आणि या सगळ्याचा एक साकल्याने अभ्यास आपण करतो. ही ती परंपरा आहे. कुरूंकरांच्या बाबतीत काय घडतं मी तुम्हाला एक छोटं त्यातल्या त्यात सोपं असं एक उदाहरण असं सांगतो. हैदराबाद विमोचन आणि विसर्जन नावाचं कुरूंकरांचं एक पुस्तक आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामावरती. हे पुस्तक म्हणजे काय आहे की कुरूंकरांनी जे स्फुट लेख लिहिले होते हैदराबाद मुक्ती संग्राम आणि सेलूला भांगडी या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान दिले होते, त्या सगळ्यांचं एकत्रित करून कुरूंकर गेल्याच्या नंतर 2005ला हे पुस्तक प्रकाशित झालं, 1985ला हे पुस्तक प्रकाशित झालं. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर त्याच पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस संपादकांनी काही टिपा लिहिलेल्या होत्या की कुरूंकरांनी असं वाक्य म्हणलेलं आहे, उदाहरणार्थ की 15 वर्षापासून निजामाची तयारी चालू होती पण ती 30 वर्षापासून कशी चालू होती, स्वतंत्र एक राष्ट्र म्हणून उभं राहायचे, अशा वेगवेगळ्या टिपा देऊन जेव्हा ज्या गोष्टी कुरूंकरांना उपलब्ध नव्हत्या त्या आता परत त्या जो उपलब्ध झाल्या असतील, नवीन काही साधनं उपलब्ध झालेली आहे. सुंदरलाल समितीचा एक अहवाल ज्याच्यावरती A.G. नुरानी सारख्या लेखाने लिहिलं, नंतर तो अहवाल पुढे आल्याच्या नंतर त्याची जे उपलब्ध झालं त्याच्यावरून हैदराबाद मुक्ती संग्रामात जी पोलीस ॲक्शन केल्या गेली ती म्हणजे मुस्लिमांचा नरसंहार आहे असा आरोप त्याच्यामध्ये करण्यात आला आणि त्याच्यावरून डावे लेखक भरपूर बडवाबडवी करतात. कुरूंकरांना हे जर नंतर उपलब्ध झालेलं असतं अशा काही गोष्टी तर कुरूंकरांनी आपलं लिखाण अजून वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं असतं. म्हणजे हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. वैचारिकतेमध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत किंवा लोकायत नावाचं एक पुस्तक, मूळ जे लोकायत पुस्तक आहे त्या पुस्तकाचं संक्षिप्त करून सरा गाडगिळांनी, देवीप्रसाद चट्टोपाध्यायचं ते मूळ पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाला कुरूंकरांची सविस्तर मोठी प्रस्तावना आहे. आता त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे संशोधन झालं पुरातत्व खात्यानं आणि इतरांनी, नंतरच्या काळामध्ये काही गोष्टी समोर आल्या ह्या सगळ्यातून, किंवा आर्य बाहेरून आले होते की नाही याच्यावरती आता नवीन संशोधन झालेलं आहे. आता जर कुरूंकर हयात असले असते तर स्वतः कुरूंकरांनी स्वतःचं लिखाण परत हे केलं असतं. कुरूंकर असं म्हणले असते का की बाबा मी तर लिहिलं नाही, आता ते म्हणजे एक पोथी तयार झालेली आहे त्याला लाल कापडामध्ये तुम्ही बंदिस्त करा आणि या त्याची पारायण करत राहा. म्हणजे स्वतः कुरूंकर ज्या वैचारिक क्षेत्रामध्ये काम करत होते, ज्या वैचारिक क्षेत्रामध्ये हिरिरीनं काही नवीन मुद्दे मांडत होते, त्या क्षेत्राचंच हे वैशिष्ट्य आहे की ते नित्य नूतन, म्हणजे ते एकदा करून ठेवलं की संपत नाही. तुम्हाला कायमस्वरूपी हे जे विचार आहे ते मांडल्याच्या नंतर परत परत काळावर तपासावे लागतात, नंतर आलेले काही संदर्भ त्याला जोडावे लागतात. कुरूंकरांनी नेहरूंच्या समाजवादाची चिकित्सा केलेली आहे, कुरूंकरांनी इस्लाम प्रश्नावरती लिहिलेलं आहे. आता या सगळ्याला जेव्हा नवीन 1990च्या जागतिकीकरणाच्या नंतर नेहरूंचे जे समाजवादी नियोजनाचं जे आपल्याकडं अर्थशास्त्राचं मॉडेल राबवलेलं होतं त्याच्यामधले काही नवीन पैलू समोर आले, त्याचा परत नव्यानं विचार करावा लागला. स्वतः कुरूंकरांनी आज हे वेगळ्या पद्धतीनं लिहिलं असताना मग आता त्यांचे आरती गाणारे म्हणजे, म्हणून मी जो आक्षेप असा घेतो की कुरूंकरांच्या फक्त आठवणी सांगायच्या, माझे ते शिक्षक कसे होते, त्यांनी माझ्या पाठीवर हात कसा ठेवला, त्यांनी मला पत्राला उत्तर दिलं आणि ते आमच्या गावाकडं त्या STमध्ये बसून व्याख्यानाला कसे आले, या गोष्टी तुम्ही किती वेळ सांगणार आहात. तुम्ही जे दर्शन हा शब्द आत्ता वापरला
त्यात दर्शन आणि प्रदर्शन असे दोन शब्द आहेत त्याला जोडूनच. दर्शनात विलक्षण समाधान असतं, तर प्रदर्शनात सारखं हाय हाय असते, हाव असते. तर तसं काय चाललंय का की कुरूंकरांचं जे दर्शन ज्या लोकांनी घेतलंय त्यांनी आता प्रदर्शन मांडायला सुरुवात केली असं सरळ म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि नाही आहे ना, तो एक भाग आहेचे, तो खरं तर उलट आक्षेप आहे. आणि माझा बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या पेक्षा सुद्धा मराठवाड्यावरती जास्त थोडासा रोष आहे असा, की माझ्या जवळचे होते म्हणून मी त्यांच्या बाबतीमध्ये एक गहिवर काढतो आहे, रडतो आहे, गळे काढतो आहे, आरत्या ओवाळतो आहे. तसं न करता अजूनही अपेक्षा अशी आहे की स्वार्थ असेल आहे ना, जवळचं दाखव. स्वार्थ म्हणण्याच्या पेक्षा कसं, जसं एखादं ग्रामदैवत असतं आणि आपण त्याची पूजा करतो, तसं हे वाङ्मयीन दैवत आपण म्हणूया. पण कुरूंकर मोठे होते, त्याच्यामुळे आता जी अपेक्षा अशी आहे की कुरूंकरांनी महाभारतावरती लिहिलं. कुरूंकरांच्या नंतर त्या देशमुख आणि कंपनीनी महाभारतावरची अजून 2 मोठी पुस्तकं रवींद्र गोडबोलेंची आणि विश्वास दांडेकरांची प्रकाशित केली. किंवा अनंत महाराज आठवलेंनी त्याच नांदेडमध्ये बसून महाभारताचं वास्तवदर्शन नावाचं पुस्तक कुरूंकरांच्या नंतर लिहिलं. कुरूंकर हयात असले असते तर ते म्हणाले असते की हे पुस्तक फारच महत्त्वाचं आहे आणि माझ्या अजून वेगळ्या पैलूचं माझ्या लिखाणाचे दाखवणारा हा विचार आहे. तेव्हा मुद्दा असा आहे की कुरूंकरांचीच समजा आपण विचार वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की त्याच्या नेमकं उलटं वर्तन त्यांचे भक्त म्हणून घेणारे करत आहेत. त्याच्यामुळे आपण आता जसं बुद्धांनी एक मार्ग सांगितला आणि नंतर लोकांनी बुद्धाला देव केलं आणि त्याला पूजेमध्ये अडकून ठेवलं, काहीसं तीच थोडीशी धोका मला आता संभवतो आहे. 38 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा कुरूंकरांच्या आरत्या ओवाळणारे हे विसरतात की आपल्याला जर कुरूंकरांची परंपरा सांगायची असेल तर चिकित्सा करावी लागेल, आणि चिकित्सा करायची असेल तर अपरिहार्यपणे श्रद्धेला बाजूला ठेवावं लागतं. तुम्हाला चिकित्सा ही तर्क कठोरपणेच करावी लागते, आणि हा नेमका त्याच्यातला तिढा आहे आणि तो आपल्याला सोडवावाच लागेल. आणि तो जर नाही सोडवला तर आपला वैचारिक विकास होणार नाही. खरं तर अशा स्वरूपाची चिकित्सा होणं आवश्यक आहे. पुतळे उभा करून खरंच स्फूर्ती मिळते का, हाही मोठा प्रश्न आहे. एका कवीनं म्हटलंच आहे की पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्चीवर बगळे बसतील. कदाचित खुर्चीवर बसलेल्या बगळ्यांना या पुतळ्यावर कावळे बसलेलं चालत असावं आणि कदाचित तोच त्यांना त्याचा मार्ग वाटत असावा, म्हणून ही चिकित्सा केली जात नाही. कुरूंकरांच्यासारखा चिकित्सक लेखक ज्यानं दार्शनिक झालाय, त्या दार्शनिकाच्या सानिध्याचं प्रदर्शन मांडत आपल्याकडे त्याची चिकित्सा करण्याचं सोडून दिलेलं आहे. हीच सवय, चिकित्सा करण्याची सवय जर आपण लावून घेतली तर अधिक बलं होईल असं वाटतं. नमस्कार. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा.